Good morning, friends. I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to start our fourth activity, and our fourth activity is word chain of verb. Word chain of verb ही आपली फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे. याच्या पहिल्यांदा आपण 3 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेल्या आहेत. कंप्लीट द वर्ड, अल्फाबेटिकल ऑर्डर अँड मेक अ फॉरवर्ड्स. ही 4 ॲक्टिव्हिटी वी आर कंप्लीटेड दॅट. आपण ह्या 4 ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्या आहेत समोर याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये. आता आपली ही फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे. दिस इज अवर फोर्थ ॲक्टिव्हिटी, वर्ड चेन, अँड दिस ॲक्टिव्हिटी इज आस्क फॉर 2 मार्क्स इन बोर्ड एक्झाम. आणि ही ॲक्टिव्हिटी किती मार्कांसाठी विचारलेली असते? 2 मार्कांसाठी बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारलेली असते. आता बघा, वर्ड चेन. व्हॉट इज वर्ड चेन? वर्ड चेन म्हणजे काय हे पहिल्यांदा माहिती असायला पहिल्यांदा माहिती असायला पाहिजे आपल्याला. व्हॉट इज वर्ड चेन? वर्ड शब्द चेन म्हणजे साखळी. आपल्याला काय बनवायचे? शब्दांची साखळी. एका शब्दात म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काय म्हणू आपण? शब्दांची साखळी बनवायची. साखळी कशी असते? एकात एक गुंफलेली असते की नाही? एकात एक अशी गुंफलेली असते. जसं आता आपण अंताक्षरी खेळतो. काय खेळतो? अंताक्षरी. शब्दांच्या भेंड्या खेळतो. तर पहिला गट एक गाणं म्हणतो आणि त्याच्याच शेवटचा गाण्याचा जो शेवटचा अक्षर असतो त्याच्यापासून काय करतात? दुसरा गट दुसरं गाणं सुरू करतो की नाही? मग त्याच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरा गट तयार करतो. पुन्हा तोच पहिला गट गाणं म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला शेवटच्या अक्षरापासून, शेवटच्या लेटरपासून दुसरा वर्ड बनवायचा आहे. तर आपल्याला इथे हे वर्ड चेनमध्ये अशी ही कंप्लीट करायची ॲक्टिव्हिटी. आणि आपल्याला आता काय घ्यायचं आहे? व्हर्ब. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्ड चेन ऑफ व्हर्ब घ्यायचा आहे. तर व्हॉट इज व्हर्ब हे पण माहिती पाहिजे आपल्याला की व्हॉट इज व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय? जर मराठीत सांगायचं झालं तर व्हर्ब मीन्स क्रियापद, क्रिया करणारा. जो कृती करतो त्याला व्हर्ब, जो कृती करणारा आहे त्याला क्रियापद म्हणतात. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हर्ब? व्हर्बची डेफिनेशन काय आहे? द व्हर्ब इज अ वर्ड दॅट डिनोट अन ॲक्शन. ॲक्शन जो दाखवतो तो वर्ड, दॅट इज व्हर्ब. त्याला आपण काय म्हणतो? व्हर्ब म्हणतो. जसं आता बघा, आय एम टीचिंग यू, यू आर लर्निंग, यू आर वॉचिंग व्हिडिओ. तुम्ही वॉच करत आहात. सम आर रायटिंग, सम आर जस्ट वॉचिंग. फक्त कोणी पाहतच आहेत, कोणी काय करत आहेत? पाहता पाहता काय करत आहेत? आपल्या नोटबुकमध्ये लिहित पण आहेत, मीन्स दे आर रायटिंग, आहे की नाही? सम आर मम्मी काय बनवत असेल? कुकिंग करत असेल, मम्मी इज कुकिंग. मम्मी स्वयंपाक बनवत असेल, पप्पा बुक वाचत असतील किंवा रीडिंग करत असतील. काही जण खेळत असतील, आहे की नाही? काही जण खेळत असतील, काही स्विमिंग करत असतील. तर अशा ह्या काय आहेत? कृती आहेत. ह्या ॲक्शन वर्ड्स आहेत. दीज आर द ॲक्शन वर्ड्स. सो वी हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज द व्हर्ब अँड व्हॉट इज द नाऊन. आपल्याला व्हर्बमध्ये नाऊन आणि नाऊनमध्ये व्हर्ब असे करायचं नाही आहे. नाऊन इज अ डिफरंट अँड व्हर्ब इज डिफरंट. आपल्याला व्हर्ब आणि नाऊनला डिफरंट ठेवायचं. आता आपल्याला फक्त ही व्हर्ब चेन करायची आहे. आणि परीक्षेमध्ये बघा, व्हर्ब किंवा नाऊन चेन विचारलेली असते. जास्तीत जास्त व्हर्ब चेन किंवा नाऊन चेन विचारलेली असते. तर आता आपल्याला इथे व्हर्ब चेन करायची आहे की नाऊन चेन करायची आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजायला पाहिजे की हा वर्ड जो आहे तो व्हर्बच आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळेल तेव्हा आपण इकडे व्हर्ब लिहिणार की नाही. म्हणून आपल्याला इथे व्हर्ब हा व्हर्बच आहे हे माहिती पाहिजे. जसं आता थिंक, हा ज्याचा फर्स्ट वर्ड आहे, दिस इज अवर फर्स्ट वर्ड अँड दिस वर्ड इज थिंक. दिस वर्ड इज थिंक. थिंक मीन्स व्हॉट? थिंक म्हणजे विचार करणे. विचार करत राहतो आपण. ती ॲक्शन जरी दिसत नसली तरी ती इंटरनल ॲक्शन आहे ना, विचार करणे ही काय आहे? ॲक्शन आहे, ती कृती आहे. तर दॅट इज व्हर्ब. हा काय आहे? व्हर्ब आहे. आणि बघा, दिस वर्ड इज आस्क इन 2023, मार्च 2023 मध्ये हा वर्ड आहे, व्हर्ब आहे, थिंक हा विचारलेला होता. आता आपल्याला याच्यापासून काय बनवायचं आहे? व्हर्ब चेन बनवायची आहे. काय पण बनवायची आहे आपल्याला? व्हर्ब चेन बनवायची आहे. व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज के. व्हॉट इज द लास्ट लेटर? इज के. लास्ट लेटर इज के. सो वी हॅव टू राईट हिअर दॅट वर्ड्स विच बिगिन्स विथ के. आपल्याला इथे कोणता वर्ड लिहायचा आहे? जो के पासून सुरू होणारा आहे आणि तो काय पाहिजे? व्हर्बच असायला पाहिजे. तो काय असायला पाहिजे? व्हर्बच असायला पाहिजे. म्हणजे व्हर्बची सुरुवात केनी सुरू होणाऱ्या लेटर पासून जो व्हर्ब येतो तो आपल्याला इथे लिहायचा आहे. तर सांगा मला, के पासून सुरू होणारा व्हर्ब सांगा पटकन. काय लिहू मी तिथे? काय लिहू? कीप. काय लिहिणार? कीप. कीप म्हणजे ठेवणे. आता बघा, कीप म्हणजे ठेवणे. टीचर स्टुडंट्स लोकांना म्हणतात, विद्यार्थ्यांना म्हणतात की नाही, कीप इट देअर. तिथे ठेवणे रे, कीप इट देअर. बुक्स, कीप देअर बुक्स म्हणजे तिथं बुक ठेवा असं म्हणतो की नाही आपण. कीप इट देअर म्हणजे कीप इट. कीप म्हणजे ठेवणे, एखादी वस्तू ठेवणे. हां. आता व्हॉट इज द लास्ट लेटर ऑफ दिस वर्ड?
The last letter is P. The last letter is P. So we have to write this word start with P. P पासून सुरुवात होणारा इथे वर्ड आपल्याला लिहायचा आहे, वर्ब लिहायचा आहे. तर मला सांगा P पासून सुरुवात होणारा वर्ब कोणता आहे? कोणी कोणाच्या लक्षात आलं असेल बरोबर. पिकॉक, पॅरोट, आहे की नाही? पिंक. बरेच जण अशी गडबड करतात, वर्ब मध्ये नाउन घेतात, पण आपल्याला पिंक, पिकॉक हे लिहायचे नाही, बिकॉज ते काही आहेत नाव नाहीत, ते काही आहेत नाव नाही. म्हणून थोडंसं विचार करायचा आहे की नेमकं आपल्याला लिहायचं काय आहे तिथे. आता सांगा पी पासून वर्ब कोणता आहे? पुश. काय आहे? पुश. पुश म्हणजे काय होते? धक्का देणे. पुश मीन्स धक्का देणे, एखाद्याला धक्का. पुश इट. जर आपण मॉलमध्ये गेलो, मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये गेलो, तर काय लिहिलं असतं त्या डोअरवर? पुश इट. पुश इट म्हणजे धक्का देणे. आता बघा शेवटचा अक्षर, व्हॉट इज द लास्ट लेटर? एच. लास्ट लेटर काय आहे? एच. तर आपल्याला एच पासून सुरुवात होणारा नंतरचा वर्ब लिहावा लागेल. एच पासून सुरुवात होणारा वर्ब काय आहे? सांगा पटकन. हॅपन. काय आहे? हॅपन. काय आहे? हॅपन. व्हॉट इज हॅपन देअर म्हणतो आपण. व्हॉट्स हॅपन देअर? काय तिथं काय घडलं? घडणे. एखादी क्रिया घडली. व्हॉट्स हॅपन देअर? एखादी गर्दी जमलेली असते खूप सारी, तर जे येणारे जाणारे लोक राहतात ते काय म्हणतात? व्हॉट हॅपन देअर? काय घडलं तिथे म्हणतात की नाही? तर दॅट इज हॅपन. ती कृती आहे, घडलं काहीतरी. हॅपन. आता व्हॉट इज द लास्ट लेटर? एन. व्हॉट इज द लास्ट लेटर? इज एन. लास्ट लेटर इज एन. तर आपल्याला एन पासून सुरुवात होणारा वर्ब लिहावा लागेल. काय आहे सुरुवात होणारा वर्ब पासून? सांगा पटकन. निग्लेक्ट. काय आहे? निग्लेक्ट. निग्लेक्ट म्हणजे काय होतं? निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. निग्लेक्ट इट. निग्लेक्ट इट म्हणजे त्याच्यापासून ते दुर्लक्षित करू म्हणतो आपण. ते दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे गोष्टीकडे दुर्लक्ष करा. तर कीप, पुश, हॅपन आणि निग्लेक्ट अशा प्रकारे आपण ही 4 एक वर्ड दिलेला असतो आणि वी हॅव टू मेक 4 वर्ड्स. पुन्हा आपल्याला 4 वर्ड्स व्हर्ब्सची चेन बनवायची असते. लाईक दिस वी कंप्लीटेड दिस ॲक्टिव्हिटी. आता आपण ही ॲक्टिव्हिटी काय केलेली आहे? कंप्लीट केली आहे. आता नेक्स्ट वर्ड बघा. इट. काय आहे? EAT. इट. काय म्हणतो आपण? खाणे. इट म्हणजे खाणे. आणि हा इट, दिस हा वर्ड जो आहे, वर्ब आहे, जो इट आहे, तो 2024 मध्ये विचारलेला होता. 2024च्या मार्च एक्झाममध्ये हा इट हा प्रश्न म्हणजे हा शब्द विचारलेला होता. आता बघा इट म्हणजे खाणे. इट म्हणजे खाणे. व्हॉट इज द लास्ट लेटर? टी. व्हॉट इज द लास्ट लेटर? टी. टी पासून सुरुवात होणार आपल्याला वर्ड बनवायचं आहे. टी पासून असे A to Z पासून तुम्ही व्हर्बची लिस्ट काढून ठेवा. ए पासून 3-4, बी पासून, सी पासून, कारण कोणता पण वर्ड येऊ शकतो, कोणता पण लेटर येऊ शकतो. येतो की नाही? तर आपल्याला ते पटकन समजलं पाहिजे. टी. टी पासून काय आहे? वर्ब बनवायचं आपल्याला. काय होणार? सांगा. टी. TAKE. टेक. घेतो काय आपण? टेक म्हणजे घेणे. टेक म्हणजे घेणे. टेक म्हणजे घेणे. आता व्हॉट इज द लास्ट लेटर? ई. काय आहे? ई. ई पासून सुरुवात होणारा सांगा. ई पासून सुरुवात होणारा सांगा वर्ड. ई पासून सुरुवात होणारा. एंड. 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 एंडिड. शेवट झाला म्हणतो आपण त्याला. एंड. आता डी पासून सुरुवात होणारा वर्ड. व्हर्बच पाहिजे आपल्याला, डोअर नाही चालणार तिथे. डी पासून सुरुवात होणारा. पटकन आलं पाहिजे. हा. ड्रिंक. ड्रिंक आहे का? ड्रिंक. ड्रिंक होतो का? पिणे. वॉटर. टेक अ ड्रिंक. ड्रिंक म्हणजे पिणे. आता व्हॉट इज द लास्ट लेटर? के. व्हॉट इज द लास्ट लेटर ऑफ दॅट वर्ड? के. ड्रिंक म्हणजे पिणे. टेक म्हणजे घेणे. एंड म्हणजे शेवट. ड्रिंक म्हणजे घेणे. आणि के म्हणजे के. के इज द लास्ट लेटर. के इज द लास्ट लेटर. तर के पासून सुरुवात होणारा सांगा. KNOW. KNOW. नो. नो म्हणजे माहीत असणे. आय नो दॅट. आय नो हिम. मी त्याला तो मला माहिती आहे.
आय नो हिम असं म्हणतो ना आपण. नो म्हणजे माहीत असणे. कोणी कोणी याला नो म्हणतील. नो नो नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, नो म्हणतात. कारण के इज सायलेंट. के इज सायलेंट देअर. इथं काय आहे, सायलेंट आहे, म्हणून त्याला उच्चार काय असतो त्याचा, व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन, नो. आता बघा, वी कम्प्लिटेड दिस वर्ड चेन लाईक दिस. जसं टेक, एंड, ड्रिंक आणि नो. नंतर मग काय आहे, लास्ट नंतरचा वर्ड आहे सिंग. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. सिंग मीन्स गाणे म्हणणे. गाणे म्हणणारा सिंगर इज, सिंगर म्हणजे गाणे म्हणणारा, आणि सिंग म्हणजे गाणे म्हणणे. सिंग, संग, सॉन्ग, सिंग, ऐक नाही ते, सिंग, संग, सिंग, सॅंग, संग. सिंग, लास्ट लेटर इज जी. लास्ट लेटर काय आहे, जी. जी पासून सुरुवात होणारा वर्ड कोणता आहे, वर्ब. सांगा पटकन. गेट आहे का, गेट, GET, गेट. गेट म्हणजे मिळवणे. गेट म्हणजे मिळवणे. आय गॉट म्हणतात. आय गॉट 90% इन 10th क्लास. मी 10व्या वर्गामध्ये 90% मिळवले. गेट म्हणजे आत मिळवणे, आणि गॉट म्हणजे मिळवले. तर आपण इथं फर्स्ट फॉर्म लिहिलं. फर्स्ट फॉर्मच लिहायचा आहे गेट. काय लिहायचं, गेट. जी पासून दुसरा पण लिहू शकता तुम्ही, टी. टी पासून स्टार्ट होणारा व्हर्ब काय असणार, टेक लिहिलं आपण इथे. पुन्हा सांगा, टीच होतं का, टीच, TEACH, टीच. आय एम टीचिंग यू. टीच म्हणजे शिकवणे. टीच म्हणजे शिकवणे. टीच म्हणजे शिकवणे. टीच हा वर्ब आहे. नंतर एच पासून सुरुवात होणारा, एच पासून सुरुवात होणारा इथं आपण ह्या पण लिहिलं, TEACH, एच. हेल्प. हेल्प आहे का, हेल्प आहे की नाही, हेल्प मदत करणे. हेल्प म्हणजे मदत करणे. नंतर पी पासून सुरुवात होणारा वर्ड सांगा. पी पासून सुरुवात होणारा वर्ड प्रेज. प्रेज म्हणजे स्तुती करणे. प्रेज म्हणजे PRAIS. प्रेज म्हणजे स्तुती करणे. एखाद्याची स्तुती की, प्रेज मी, त्यांनी माझी स्तुती केली. शी प्रेज मी. ऐक नाही, प्रेज म्हणजे एखाद्याची स्तुती करणे. बघा, सिंग, गेट, टीच, हेल्प आणि प्रेज. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी, जी वर्ड चेन आहे, वर्ब चेन आहे, आपण ही कंप्लीट केली. दिस इज लास्ट. दिस इज होमवर्क फॉर यू. हे काय आहे, तुमच्यासाठी होमवर्क आहे. बघा, आता 4 मी सांगितले आहेत, आणि हे तुम्हाला जे पुन्हा वर्ड्स देते मी इथे, हे तुम्हाला काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत, आणि नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक अँड ट्राय टू सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी. ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, हेल्प आहे, मी करत नाही आहे बरं, ही कंप्लीट नाही करत आहे मी, हे तुम्हाला होमवर्क आहे. दिस इज होमवर्क फॉर यू. आय कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी. मी हे कंप्लीट करून दाखवलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही, मी जे वर्ड देते, किंवा तुम्ही पण वर्ड शोधा, वर्ब शोधा, आणि त्याची वर्ड चेन बनवण्याचा प्रयत्न करा. जसं आता हेल्प आहे, स्पीक आहे काय, स्पीक इज ऑल्सो वर्ब. नंतर आहे रीड, READ, रीड, वाचन करणे. पुन्हा राईट, WRITE. आणि एकच लेटर वारंवार येऊ शकतो. ईच कधी कधी जास्त येतो, कधी टी जास्त येतो, कोणते पण. जसे आपण वर्ब घेतले तसे वर्ब चेन बदलतो म्हणजे समोरचे वर्ड लास्ट लेटर जो येईल तो येईल की नाही. कधी कधी अंताक्षरी खेळताना एकच लेटर वारंवार येतो, तर तशा इथे पण तशाच प्रकारे एकच लेटर वारंवार येऊ शकतो. म्हणून आपल्याला एकाच लेटरपासून 3 किंवा 4 वर्ब्स माहिती पाहिजे. काय पाहिजे, वर्ब्स माहिती पाहिजे. लाईक दिस वी कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी. आहे की नाही. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. पुन्हा बघा, आणि वर्ब जास्तीत जास्त पाठ करण्याचा प्रयत्न करा. आणि हे जे मी वर्ड दिले आहेत, हेल्प, स्पीक, रीड, राईट, याची वर्ड चेन म्हणजे वर्ब चेन बनवून, म्हणजे वर्ब चेन बनवा, आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. मी ते चेक करेन, म्हणजे पाहीन मी बरोबर आहे की काय. ओके. आता ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.